बघा, दोन संख्यांची सरासरी 5 जर भूमिती मध्य 4 असेल तर त्यातील मोठी संख्या कोणती? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, भूमिती मध्य काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या गुणाकाराचं वर्गमूळ म्हणजे भूमिती मध्य असतो. इथं या दोन संख्यांचा भूमिती मध्य गणित म्हणते 4. दोन संख्यांची सरासरी 5. सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. लक्ष द्या, दोन संख्यांची सरासरी 5. लक्ष द्या, आणि या दोन संख्यांचा भूमिती मध्य 4. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, लिहून घ्या. भूमिती मध्य काढण्यासाठी दर्शवलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराचं वर्गमूळ म्हणजे भूमिती मध्य. मग इथं गणिताची सोडवण करत असताना ह्या त्या दोन संख्या आहेत. या 4चं काय करा? वर्ग करा. 4चा वर्ग 16. अर्थात ह्या त्या दोन संख्या ज्यांचा गुणाकार 16 यावा. तो कसा येईल? तर 8 गुणिला 2 म्हणजे 16. आता यांची सरासरी 5. इथं गुणाकार चिन्ह कॅन्सल, आता अधिक चिन्ह द्या. 8 आणि 2 10 आणि 10 भागीला 2 ही सरासरी 5 येताना दिसते. लक्षात ठेवायच्या गोष्टी अशा की भूमिती मध्य काढण्यासाठी दर्शविलेल्या दोन संख्यांच्या गुणाकाराचं वर्गमूळ म्हणजे भूमिती मध्य. लक्ष द्या, दोन संख्या 8 आणि 2 यांचा गुणाकार 16. आता या 16चं वर्गमूळ काय हो? 4. या दोन संख्यांचा भूमिती मध्य 4. फक्त गणित उलट विचारलं, शेवटाकडून सुरुवात केली. लक्ष द्या, त्यातील मोठी संख्या कोणती? 8 हे या प्रश्नाचं उत्तर. मात्र प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते. ओके, भूमिती मध्य ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.